स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी मोठ्या आईचा पाठलाग करत असते. ती इकडे तिकडे मोठ्या आईला शोधत असते, पण तिला मोठी आई कुठे दिसत नसते. इकडे शांतनू मात्र अस्वस्थ झालेला असतो आणि तो पल्लवीला फोन करतो. पल्लवी मनात विचार करते की जर फोन घेतला तर शांतनूंना काहीतरी खोटं सांगावं लागेल. ते नाही करायचंय मला, आणि जर मी खरं सांगितलं तर ते चिडतील. त्यापेक्षा घरी गेल्यावर सगळं शांतपणे सांगेल. आणि मग पल्लवी फोन कट करते. शांतनू विचार करतो की ही फोन का कट करतेय माझा. एवढ्यातच मोठी आई पल्लवीच्या मागे आलेली असते. पल्लवीची नजर मोठ्या आईवर पडते आणि मग पल्लवी मोठ्या आईचा पाठलाग करू लागते. इकडे मोठी आई जेव्हा रूममध्ये येते तेव्हा मोठे काका मुद्दाम हातपाय तोंड वाकडं करून अर्धांग वायू झाल्यासारखं झोपलेले असतात. ते नाटक करत असतात. मोठी आई रूममध्ये आल्यावर म्हणते की ती आली बघा आली, करा सुरुवात करा नाटकाला. आणि मग मोठे काका नाटक करायला सुरुवात करतात. मोठ्या काकांना मोठी आई म्हणत असते की अहो चुकलं माझं, मी म्हणते ना चुकलं माझं, माफ करा मला, उशीर झाला मला देवळातून यायला. पण काय करू, तुमच्यासाठीच तर गेली होती ना देवळात, आणि तिथे तुम्हाला माहिती आहे ना प्रसाद फुकट मिळतो. लोक अन्नदान करतात, तेवढीच आपली सोय होती ना, म्हणून मी गेली होते ना. आणि काय आपल्यावर ही वेळ आली आहे, तुम्हाला असा अर्धांग वायू झालाय आणि आपलं होतं ते सर्व गेलंय. घ्या घ्या थोडासा प्रसाद घ्या. मोठी आईचं सगळं बोलणं दारामध्ये उभे राहून पल्लवी ऐकत असते. मोठी आई म्हणते की घ्या हो, कालपासून एक अन्नाचा कणसुद्धा गेला नाही तुमच्या पोटात. एकतर आपल्या घराची अवस्था अशी झाली आहे आणि त्यात पण तुमचं आजारपण. आपल्याकडे जे काही होतं ते सगळं गेलंय, जे दागिनेसुद्धा गेले. मोठे काका बोलायला लागतात तेव्हा मोठी आई म्हणते की तुम्ही बोलू नका हो, तुम्ही बोललात तर त्रास होतो तुम्हाला, आणि जर तुम्हाला त्रास झाला तर डॉक्टरांना बोलवावं लागेल. तेवढे पैसे आहेत का आपल्याकडे, आणि धावाधाव तरी कोण करणार आहे, आपल्याजवळचं तर कोणी नाही आहे ना हो. तेव्हा आपल्याला आपण केलेल्या पापांची शिक्षा देतोय. म्हणून मोठी आई रडायला लागते. आपण फार वाईट वागलो हो आपल्या घरच्यांशी, म्हणूनच हे सर्व भोगावं लागतंय आपल्याला. इतर त्या पल्लवीशी किती वाईट वागले, तिच्या जीवावर उठले होते, किती स्वार्थी झाले होते मी. आता कसं होणार हो आपलं. इकडे पल्लवी मनात विचार करते की यांची खरंच अशी अवस्था आहे का, की कशावर विश्वास ठेवू मी. त्याच्या नजरेनं जे बघते त्याच्यावर, शांतनू आणि घरचे सगळे सांगताय त्याच्यावर. तेवढ्यातच पल्लवीला मेसेज येतो. पल्लवी विचार करते की शांतनूंचा मेसेज असतो की कुठे आहेस तू, मला आत्ताच्या आत्ता फोन कर. मोठी आई आणि मोठे काका रडत असतात. पल्लवी ते बघते आणि तिथून ती निघून जाते. पल्लवी निघून गेल्यावर मोठी आई आणि मोठ्या काकांना समजतं की ती निघून गेली आहे. मोठी आई म्हणते की अहो गेली ती, आता उठा. मोठे काका उठतात आणि म्हणतात की सुपर्णा, तू माणूस आहेस की जादूगार. अगं पल्लवी आपल्या घरी येईल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मोठी आई म्हणते की विश्वास बसणार नाही अशा गोष्टी घडणार आहे बरं का. ह्या नाटकाचा पहिला अंक आपल्या घरी झालाय, दुसरा अंक कुठं होणार आहे माहिती आहे, सूर्यवंशींच्या घरात. असं म्हणून दोघंही एकमेकांना टाळ्या देऊन हसायला लागतात. इकडे शांतनू आणि घरातील सर्व लोक पल्लवीची वाट बघत असतात. विनायक मनात म्हणतो की आता जर पल्लवी घरी आली ते शांतनू तिला चांगलाच दम देईल, म्हणजे पुन्हा आईबाबांना भेटण्याचा ती विचारसुद्धा करणार नाही. सर शांतनू जवळ जातात आणि म्हणतात की अरे शांतनू, पल्लवी कुठल्या तरी कामामध्ये बिझी असेल, तुला एवढं चिडायला काय झालंय. एवढ्यातच पल्लवी घरी येते. सगळ्यांची नजर तिच्याकडे जाते. पल्लवी आल्या आल्या शांतनूकडे येते. शांतनू प्रचंड चिडलेला असतो. सुरुवातीला तो तिच्याकडे बघतही नाही. पल्लवी म्हणते शांतनू, तेव्हा शांतनू ओरडून म्हणतो की तू माझा फोन कट का केलास, मी तुला मेसेज केला होता, तू रिप्लाय का नाही केलास, कुठे होतीस एवढा वेळ, एवढी कुठे बिझी होतीस तू. विभावरी म्हणते की अरे ती देवळात अन्नदान करायला गेली होती, तिथे तिला जरासा वेळ लागला असेल. मेघना म्हणते की हो, आणि ती आम्हाला सांगूनही गेली होती. शांतनू म्हणतो की प्लीज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पल्लवीकडून हवी आहे. बोल पल्लवी, तू ज्या देवळात गेली होतीस त्या देवळात मी तुझ्या पाठीमागून आलो होतो, मग तिथे तू मला का नाही दिसलीस. प्रभाकर सर म्हणतात की अरे शांतनू, पण तू एवढा त्रागा का करतोय, चुकामुक झाली असेल तुमची. शांतनू म्हणतो की मान्य आहे बाबा की चुकामुक झाली असेल, जेव्हा तिथे पोचलो तेव्हा ही निघून गेली असेल, पण त्यासाठीच मी तिला कॉल केला होता. मग हिने कॉल कट का केला, मेसेजला रिप्लाय का नाही दिला, एवढा वेळ कुठे होतीस तू, आणि तुला घरी यायला एवढा वेळ का झाला.
आणि मुळात एवढा वेळ होणार होता तर घरी कळवलं का नाही? पल्लवी मनात विचार करते की आता मात्र सगळं खरं सांगावं लागेल. तेवढ्यात जे घडलं तिथपासून सगळंच. शांतनू म्हणतो की पल्लवी मी तुझ्याशी बोलतोय, मला उत्तर दे. पल्लवी म्हणते की सांगते, सगळं सांगते. विभा काकू सांगताय त्याप्रमाणे देवळामध्ये अन्नदानच करायला गेले होते मी. तेव्हा सर्वांना प्रसाद वाटप करत असताना मला मोठी आई दिसल्या आणि मग पल्लवी तिथे घडलेला सगळा प्रसंग सांगू लागते. ते ऐकल्यानंतर घरातल्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. मोठी आई तिथून निघून गेल्यानंतर मी तिच्या पाठोपाठ गेले. त्यांच्या घरी पोचल्यानंतर मला असं कळलं की मोठ्या काकांना काहीतरी झालंय. ते एका जागी अंथरुणाला खेळून आहेत. माहीत नाही, पण कदाचित अर्धांगवायू झालेला असावा. एका चाळीत छोट्याशा खोलीमध्ये राहतात ते दोघेही. मोठी आई त्यांना स्वतःच्या हाताने प्रसाद भरवत होत्या आणि त्यांना काहीतरी पश्चाताप झालाय असं त्या बडबडत होत्या. शांतनू चिडतो आणि म्हणतो की पश्चाताप? पल्लवी, तुला कळतंय का तू काय बोलतीयस? ते काय लायकीचे माणसं आहेत माहिती आहे ना तुला? त्यांची सर्व नाटकं सुरू आहे हे तुला अजूनही कसं कळत नाही? पल्लवी म्हणते की शांतनू अहो माझं ऐका ना. ठाकर सर म्हणतात की पल्लवी, शांतनू बरोबर बोलतोय. अगं विश्वास ठेवण्यासारखी माणसं नाही आहेत ती. गोष्ट अजून तुझ्या लक्षात नाही आली का? इतके दिवस शांतनूच्या आईबद्दल त्याच्या मनात विष कालवलं. इतकी वर्ष त्याला त्याच्या आईपासून लांब ठेवलं. ते अगदी काहीही करू शकता गं. प्रदीप म्हणतो की घर आणि संस्था त्यांच्या हातातून गेली आहे. त्यामुळे ते प्रचंड भडकलेले आहेत, म्हणून त्यांना हे सर्व सुचतंय. धांगवायू म्हणे. विभावरी म्हणते की हो. विभावरी म्हणते की पल्लवी अगं शुभ कार्यात विघ्न आणल्यापासून कुठल्या लेवलची कारस्थानं केली आहेत त्यांनी. मला पण हे नाटकच वाटतंय. मेघना म्हणते की हो ना, आणि आता कुठे सर्वजण छान आनंदात राहायला लागलेत. आता पुन्हा पहिल्यासारखं व्हायला नको इतकंच. विनायक मनात म्हणत असतो की शेवटी आईने डाव साधलाच. आता ही काय नवीन नाटकं आहेत त्यांची. चाळीतलं घर काय, बाबांचा अर्धांगवायू काय. नाही, यांचे इरादे तर आता हाणून पाडायला हवेच. इकडे पल्लवी म्हणते की शांतनू. पल्लवी काही बोलायला जाणार तेवढ्यात विनायक तिथे येतो. विनायक म्हणतो की पल्लवी एकदा विचार कर ना, सारखे सारखे आई तुलाच का भेटते? म्हणजे पुण्यामध्ये काय ते एकच देऊळ आहे का? तिथे तू जातेस तिथेच आई येते. योगायोग नाहीये. तू खूप साधी सरळ आणि हळवी आहेस ग. तुला टार्गेट करणं खूप सोपं आहे त्यांना, आणि तुला टार्गेट करून त्यांना या घरात पुन्हा यायचंय. शांतनू म्हणतो की फक्त विचार करू नको, सावध राहा जरा. त्यांना आपण आपल्या घरातून काढून टाकलंय ना, त्यांना आपल्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढून टाक. सुपर्णा सूर्यवंशी आणि पुरुषोत्तम सूर्यवंशी यांचा सूर्यवंशी कुटुंबाशी कुठलाही संबंध राहिलेला नाहीये. प्लीज तू त्यांच्या नादाला लागू नकोस. या घरात त्यांनी काय काय केलंय हे कळल्यापासून एक रात्रसुद्धा नीट झोपलो नाहीये मी. त्यातील सर्व लोक डिस्टर्ब आहेत, मग तुला त्यांच्याबद्दल सिंपती कशी काय वाटू शकते? हे बघ, याआधी पण आपण ह्या विषयावर बोललो होतो. तरीही तू. पल्लवी म्हणते की त्यांची विचारपूस करायला गेली नव्हते मी. कसं समजावू मी तुम्हाला? ठाकर सर म्हणतात की शांतनू, अरे तू एवढा चिडतोयस का? ती काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे. तिला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली म्हणून ती तिथे गेली असं मला तरी नाही वाटत. पल्लवी, तुझ्या हेतूबद्दल आम्हाला शंका नाहीये, आणि अशा उलट्या काळजाच्या माणसांविषयी सॉफ्ट कॉर्नर बाळगायची काहीही गरज नाहीये. फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे, आणि आम्ही तुझ्यावर कोणीही रागवलेलो नाहीये. शांतनू म्हणतो की घरच्यांचं तर मला माहीत नाही, पण मी रागवलोय. बाबा, राग आलाय मला हिचा. आपल्या घरात एवढी चर्चा झालेली असताना सुद्धा हिला त्यांच्या दारापर्यंत जायची काय गरज होती? या गोष्टीचा मला आता प्रचंड राग आलाय. पल्लवी, प्लीज त्यांच्याबद्दल सिंपती दाखवणं बंद कर. मला आता हे सगळं सहन होत नाहीये. ठाकर सर म्हणतात की शांतनू, अरे तू लगेच एवढं टोक गाठवू नकोस. आणि पल्लवी, जे काय आहे ते सर्व क्लिअर करून टाक ना आत्ताच्या आत्ता, म्हणजे उगीच गैरसमज नको. पल्लवी म्हणते, पण बाबा, जे काही घडलं यामध्ये मला काहीच कल्पना नव्हती. समोर जे दिसत होतं त्यातलं काय खरं आहे आणि काय खोटं आहे म्हणून मी त्यांचा पाठलाग केला. ही लपवाछपवी करायची, तुमच्याशी खोटं बोलायचं नाही म्हणून मी तुमचा फोन उचलला नाही. मी म्हटलं की घरी येऊन सगळं सांगेल तुम्हाला, आणि मी तेच केलं. शांतनू म्हणतो की मुळातच तू तिच्या मागे जाण्याचा विचार केला तोच मला आवडला नाही. हे तुझ्याकडून अपेक्षित नाहीये पल्लवी. आत्ता या क्षणी त्या लोकांनी जो त्रास दिलाय त्याहीपेक्षा तुझ्या अशा वागण्याचा मला जास्त त्रास होतोय. असं म्हटल्यानंतर पल्लवीला मात्र खूप वाईट वाटतं.
पल्लवी काही बोलायला लागणार तो शांतनू म्हणतो, बस आता मला काहीही बोलायचं नाहीये, असं म्हणून रागाने तो तिथून निघून जातो. इकडे मोठी आई तिच्या साड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवत असते. तेवढ्यातच विनायक तिथे येतो. तेव्हा मोठी आई म्हणते की अरे विनायक तू बस इथे. विनायक म्हणतो की बस बस काय आई, अगं तुझं चाललंय काय? तुला सांगितलं की पल्लवी देवळात जाणार आहे, तर तू माझ्या आधी जाऊन तिथे भिकाऱ्यांच्या रांगेत थांबलीस. मोठी आई म्हणते की हो. तेव्हा विनायक म्हणतो की हो काय, आणि काय या मोडक्या तोडक्या घरामध्ये आलात तुम्ही? इथले भिकेचे डोहाळे लागलेत तुम्हाला. अगं सूर्यवंशी कुटुंबाची सून आहेस तू, एकेकाळी सूर्यवंशी घरावर राज्य केलंयस तू. मोठी आई म्हणते की अरे पण ते एकेकाळी, पण आता ते राज्य माझ्याकडून हिसकावून घेतलंय ना त्या पल्लवीने, आणि ते परत मिळवण्यासाठी आता मी काय वाटेल ते करेल. बरं ते सोड, मला सांग घरी काय घडलं? विनायक म्हणतो की तुला अपेक्षित आहे तसं काहीही घडलेलं नाहीये. म्हणजे तुला पल्लवीने देवळात बघितलं, इकडे येऊन तुझी परिस्थिती बघितली, शांतनूला सांगितली, पण शांतनूला मात्र काहीही फरक पडला नाहीये. तेवढ्यातच मोठे काका तिथे येतात. तेव्हा विनायक उठून उभा राहतो. म्हणतो की बाबा हो काय नाटकं चालू आहेत तुमची, तुम्हाला काय पॅरालिसिस झालाय का? मोठे काका म्हणतात की हो. विनायक म्हणतो की तुम्हाला काय आजारी पडायची हौस आली आहे का? आणि आता बास झाला हा वेडेपणा. मला माहिती आहे का, शांतनूला आणि घरातल्या सर्वांना असं वाटतंय की तुमची ही नाटकं चालू आहेत. मोठी आई म्हणते की अरे पण पल्लवी स्वतः बघून गेली आहे. विनायक म्हणतो की काहीही परिणाम झालेला नाहीये. हे बघ आई, घरी पल्लवी एकटी पडली आहे. जे तिला समजावत आहे या दोघांवर विश्वास ठेवू नकोस. नाटकं करतायत ही. प्लीज पल्लवीवरती गळ टाकणं आता बंद कर. मी तुला सांगतोय की याचा काहीही फायदा होणार नाही. मोठी आई म्हणते की अरे विनायक बाकीच्यांचं जाऊ दे, पण तू आहेस ना त्या घरात, तुला आमच्याबद्दल खूप दया वाटते असं दाखव ना. विनायक म्हणतो की हो तेच काम करतो, घरच्यांसमोर दाखवतो की मला तुमची प्रचंड दया आहे. म्हणजे काय, घरचे मलाही बाहेर काढतील आणि मग आपण तिघंही भिकारांच्या रांगेत उभं राहू आणि ती सगळी सत्ता शांतनूच्या एकट्याच्या घशात जाऊ देत. मोठी आई म्हणते की काहीतरी उगाच अभद्र बोलू नकोस. असं काहीही होणार नाही आणि तू त्या घरातून बाहेर जाणार नाहीस. उलट आम्ही दोघे लवकरात लवकर त्या घरात येऊ. ही त्या घरातल्या प्रत्येकाला चांगलं ओळखते आणि त्या पल्लवीला तर सगळ्यात जास्त. फारच भोळी आणि हळवी आहे ती. ती त्या घरात असताना, शांतनूचा एवढा विरोध असताना, तरी पण ती आधी तिला घरात घेऊन आली होती. शांतनू कित्येक दिवस बोलत नव्हता तिच्याशी, परंतु पल्लवीने सर्व सांभाळलं. त्यामुळे विनायक तू बघशीलच की ती पल्लवी स्वतःहून आम्हाला कशी घरात नेते ते. विनायक मनात म्हणतो की हिचं डोकं फिरलंय, तिला आवरणं. पल्लवीला टार्गेट करून ह्या दोघांचं नाव तिच्या मनातून कायमचं काढून टाकावं लागेल. ते पल्लवी शांतनूकडे आलेली असते. शांतनू रागावून रुसून बसलेला असतो. पल्लवी म्हणते की शांतनू अहो ऐका ना. शांतनू लगेच दुसरीकडे तोंड फिरवतो. पल्लवी म्हणते की शांतनू अहो तुम्ही गैरसमज करून घेताय, माझं नीट ऐकूनच घेत नाही आहात तुम्ही. हो ऐका ना, असं काय करताय? शांतनू पुन्हा पहिल्यासारखं वागायचंय का? आईंना या घरात घेऊन आले ते तेव्हा तुम्ही असंच रागवले होता. मला समजून न घेता मला रूमच्या बाहेर काढलं होतं. शांतनू म्हणतो की त्यावेळी माझी खूप मोठी चूक झाली होती आणि मी जेन्युइनली सॉरी पण बोललो होतो तुला. तर तुला पुन्हा सॉरी म्हणतो, पण यावेळी मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. आणि मग पल्लवी विचार करू लागते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक एका व्यक्तीला फोन करून सांगत असतो की थोड्या वेळाने मी एका मुलीला घेऊन तिथे येईल. सांगायचं की त्या म्हाताऱ्याला कुठलाही पॅरालिसिस झालेला नाहीये. तो माणूस हो म्हणतो. विनायक पल्लवीला म्हणतो, आई बाबा कुठे राहतात हे माहिती आहे ना तुला, मला एकदा घेऊन चल ना त्यांच्याकडे. पल्लवी आणि विनायक त्या व्यक्तीला भेटतात. विनायकने त्या व्यक्तीला सर्व सांगितलेलं असतं, परंतु ती व्यक्ती विनायकने सांगितलेल्याच्या अगदी उलट बोलत असते. उलट मोठी आई आणि मोठ्या काकांची बाजू घेत असते आणि हे बघून विनायकला मात्र फार मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.